Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. KDMC रिगार्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन डेट तुम्हाला जाणून घ्यायची आहे. गॉट इट. तुमची एक्झामिनेशन्स झालेली होती लास्ट इयर 2025मध्ये, जी झालेली होती 9/9/2025 ते 12/9/2025 या कालावधी दरम्यान. गॉट इट. आणि तुम्हाला नवीन काही अपडेट हवी असल्यास, कुठलं काही अडचण असल्यास तुम्ही या संकेतस्थळाला सुद्धा व्हिजिट करू शकता. ती वेबसाईट आहे www.kdmc.government.in. गॉट इट. तर बघा, आपण लास्ट इयर जी एक्झामिनेशन दिलेली होती त्यामध्ये आपला फार्मासिस्ट पोस्टकरिता सुद्धा एक्झामिनेशन चाललेली आहे. ठीक आहे. त्याकरिता ज्या लोकांची निवड झालेली आहे, ज्या स्टुडंटची निवड झालेली आहे, त्यांचा DV आहे 6/4/2026ला. कधी आहे? 6/4/2026ला. आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी त्यांनी ऑलरेडी एक लिस्ट दिलेली आहे, ज्यामध्ये निवड कुणाची झाली आहे ती पण दिलेली आहे, आणि वेटिंग लिस्टला कोण आहेत ते कॅन्डिडेटसुद्धा आहेत. तर ज्यांची निवड झालेली आहे ते 6/4ला जातील, आणि ज्यांचं वेटिंगमध्ये आलं आहे ते कधी जातील? ते जातील 7/4ला. ठीक आहे. आणि हजर राहण्याची वेळ जी आहे ती आहे 1:45 वाजेपर्यंत, दुपारी 2 ते 5पर्यंत. कधी आहे? दुपारी 2 ते 5पर्यंत. कुठे हजर राहायचं आहे? आचार्य प्रल्हाद केशव अत्रे कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, सुभाष मैदान, कल्याण, डोंबिवली, महानगरपालिकेजवळ, शंकरराव चौक, कल्याण. ठीक आहे. हा जो आहे हा ॲड्रेस आहे, इथे तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. कधी राहायचं आहे? ते आहे दुपारी 2 ते सायंकाळी 5पर्यंत. कुठल्या डेटला आहे? ते आहे 6/4ला. ज्यांचं निवड झालेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे, पण काही कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला आहेत. तर होऊ शकतं काही निवड झालेले जे स्टुडंट असतात ते जॉईन करत नाहीत, त्यामुळे यांना पण प्रेफरन्स दिला जातो. सो ज्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे त्यांनीसुद्धा अटेंड करायचं आहे, तो 7/4ला अटेंड करायचा आहे. ठीक आहे. सेम प्लेस असेल, टाईम पण तोच असेल, फक्त आणि फक्त डेट चेंज असेल. गॉट इट. आता यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते बघा. इथे टिप दिली आहे की उमेदवारांनी उपरोक्त नमूद हजर राहण्याच्या वेळेस उपस्थित राहावयाचे आहेत. कुणी 2चा टायमिंग दिला आणि 3 वाजता पोहोचलं हे चालणार नाही, कारण लिस्ट लावलं जातं. ठीक आहे. त्याप्रमाणेच ते आतमध्ये घेतात. सो ज्या वेळेस त्यांनी बोलावलं आहे त्याच वेळेस तुम्ही तिथे बिफोर हजर राहायचं आहे. नेक्स्ट बघा, कुठले कागदपत्र तुम्हाला लागणार आहे? तर SSCचं एक प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. SSC सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला लागेल. त्यानंतर पदास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असल्याबाबत, तसंच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तुम्हाला तिथे सादर करायची. ठीक आहे. जास्त इन द सेन्स की तुम्हाला इथे B.Pharm + 2 इयर एक्सपिरियन्स आय थिंक अप्लाय करताना मॅन्डेटरी होतं. B.Pharm + 2 इयर एक्सपिरियन्स किंवा B.Pharm असेल तर तुम्हाला B.Pharm + 2 इयर एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज जर तुम्ही M.Pharm असाल, MBA असाल, ते तुम्हाला तिथे जर तुम्ही फॉर्म फिल करताना अटॅच केलं असेल, ॲड केलेलं असेल, तर तुम्हाला त्यावेळी तिथे अटॅच करायचं आहे. नेक्स्ट बघा, वयाचे पुराव्याबाबतचं प्रमाणपत्र. एकतर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट चालेल. ठीक आहे. अक्षर थोडं समजू येणार नाही, बट साऊंड समजू येतो आहे ना. बर्थ सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, किंवा TC घेतली तरी चालेल, किंवा SSCचं प्रमाणपत्र असतं सर्टिफिकेट, ज्यावरती तुमचा DOB मेन्शन असतं. जसं कोणाचा 1/1/2001चा असेल. ठीक आहे. तर तिथे मेन्शन असतं बघा सर्टिफिकेटच्या लेफ्ट हँड साईडला कॉर्नरला, लास्टमध्ये बॉटम साईडला. ठीक आहे. नंतर बघा काय दिलेलं आहे, उमेदवार मागासवर्गीय असल्यास संबंधित जात पडतं.
जातपत्र, ठीक आहे. मागास वर्गामधला असेल तो तर त्यासंबंधीचं पत्र लागेल. त्यानंतर अनुसूचित जातीमधला असेल त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागेल. अनुसूचित जातीतून निवड झाले असल्यास, ठीक आहे. नंतर नॉन क्रिमी स्टुडंट असेल, OBC वगैरे, त्यांना NCL लागेल. त्यानंतर EWS सर्टिफिकेट स्टुडंट असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जो उमेदवार असेल EWS, त्यांना EWS सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यासाठी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र लागेल. माजी सैनिकमधून अप्लाय केलं असेल तर तुम्हाला माजी सैनिकचं प्रमाणपत्र लागेल. नंतर बघा, खेळाडू आरक्षणामधून जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्हाला काय लागेल? खेळाडू प्रमाणपत्र. नंतर बघा, अनाथमधनं तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला अनाथचं सर्टिफिकेट लागेल. नंतर पदवीधर अंशकालीन काय असते की ज्यांनी प्रिव्हियसली गव्हर्मेंटमध्ये 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जॉब केलेला असेल, ठीक आहे, 3 वर्ष त्यापेक्षा अधिक, आणि पेमेंट गव्हर्मेंट काढत असेल तर अशा व्यक्तींना पदवीधर अंशकालीन असे म्हणतात. असलं काही प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला, किंवा यातनं तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते तुम्हाला लावायचं आहे, ठीक आहे. अप्लाय केलं असेल तरच लावायचं, अन्यथा नाही. नंतर प्रकल्पग्रस्त जर आरक्षण घेतलं असेल त्यासाठी पात्र उमेदवार जे आहेत त्यांनी काय करायचं आहे? प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचा काय लावायचा आहे? प्रमाणपत्र लावायचं आहे. नंतर बघा, ज्या स्त्रियांचं किंवा ज्या मुलींचं नाव चेंज होतं लग्नानंतर आणि लग्न झालेले असतील तर त्यांनी काय करायचं? उमेदवाराचा नावात बदल झाल्याचा विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्र असतं, राजपत्र ज्यांना लागतं, जिथे करेक्शन्स वगैरे असतं ना, त्यासाठी राजपत्र ठीक आहे. यासाठी डिरेक्टली तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. नंतर बघा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचा महाराष्ट्रातील जन्मदाखला त्याला म्हणतात डोमासाईल, हे तुम्हाला कॅरी करायचं आहे. नंतर बघा, ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरिता उमेदवाराने अनुभव नमूद केला असल्यास, जर तुम्ही नमूद केला असेल आणि जेव्हापर्यंत तुम्ही कुठलीही गोष्ट नमूद केलेली नसेल ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी लावायची नाही, ठीक आहे. जसं तुम्ही फॉर्ममध्ये फिल केलेलं आहे ॲज सेम तुम्हाला 30 डॉक्युमेंट 30 सगळं कॅरी करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये आहे की नियोक्त्याने दिलेली नियुक्ती आदेश किंवा नियुक्ती दिलेली होती, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र आणि तुमची जी पेमेंट स्लिप असते ते तुम्हाला घेऊन जायचं आहे, ठीक आहे. बँकचे नाव नमूद असेल असा ID सुद्धा मागितला आहे, ज्यात उमेदवाराचा ID आणि बँकेचे नाव नमूद असेल. अनुभव कालावधीतील उमेदवाराचे वेतन जमा झाल्याची नोंद असलेले बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट, ज्यांचं ऑनलाईन पेमेंट आहे ते, ठीक आहे, ज्यांचं ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे आत्तापर्यंत, कुठल्या कंपनीमध्ये असेल किंवा कुठल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या अंडरमध्ये असेल तर तिथे बघा ऑनलाईन पेमेंट होतं, कुठं कॅश पण होतं, ठीक आहे. तर तुमच्याकडे दोन्ही असतं, सर्टिफिकेट असतं, व्हॅलिड असतं ते, ठीक आहे. नंतर बघा, नेक्स्ट आहे, उमेदवारास विविध शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत असल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तावेज पडताळणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीस अपात्र करण्यात येईल. कुठलंही डॉक्युमेंट आपल्या मनाने अटॅच करायचं नाही किंवा आपल्या मनाने रिमूव्ह करायचं नाही. ॲप्लिकेशन फॉर्म बघायचा आणि ॲप्लिकेशनमध्ये आपण काय काय फिल केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला ते अटॅच करायचं आहे. गॉट इट. नंतर बघा, नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून आवश्यक तर निवड रद्द केला जाईल. ती इतकं बारीक अक्षर आहे की मला सुद्धा दिसत नाही आहे, ठीक आहे, ब्लर आहे, सॉरी फॉर दॅट. व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही, ठीक आहे. ज्या दिवशी
ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन आहे त्या दिवशी जर तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत तर तुम्हाला तिथे ॲज ॲबसेंट म्हणून तुम्हाला तिथे क्लिअर केलं जाईल आणि तुम्हाला त्या नोकरीची गरज नाही असं समजलं जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला तिथनं बाद केलं जाईल. नंतर संबंधित उमेदवारांनी केलेले कागदपत्रे खोटे अथवा दिशाभूल असणारे हे ठीक आहे. यातूनही तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल होतो आणि तुम्हाला नेहमीकरिता बाद केला जातो. ठीक आहे. स्वखर्चाने आपल्या जायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे ॲड्रेस मी ऑलरेडी सांगितलेला आहे. त्या ॲड्रेसवरती तुम्हाला तिथे 7/4ला आणि 6/4ला 6/4ला निवड झालेल्या स्टुडंटनी जायचं आहे आणि ज्यांची निवड नाही झाली प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा लोकांनी याच ठिकाणी 7ला प्रेझेंट राहायचं आहे. ठीक आहे. याबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता आणि मला पर्सनलीसुद्धा मेसेज करू शकता. तर टेलिग्राम चॅनल नेम आहे RK फार्मा ग्रुप. ठीक आहे. मी इथे लिंक पिन करून देते, तुम्ही जॉईन करू शकता. काही अडचण आल्यास मला तुम्ही कळवू शकता. ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या. ठीक आहे. थँक्यू.